भाऊ जर पाहायला नाही आला ना, प्राण सुखानं जात नाही दादा. अख्खा गाव पाहायला येऊ द्या, आमदार खासदार पाहायला येऊ द्या, भाऊ जर आला नाही ना, जीव त्याच्यामध्ये शेवटच्या दिवशी अटकून राहत रे. मृत्यू सुद्धा येत नाही. काय धनासाठी भाऊ सोडतात, धनासाठी बहीण वाद होते नाही, असं नाही होता. तिथला वाद तिथं ठेवून द्या. मोठपण घे, बहिणीनं लहानपण घेऊन भाऊ नसल बोले. कॉल करून बघा एकदा, बघा एकदा भाषासोबत बोलून, बघा एकदा भावासंग बोलून. झाला असेल तुमचा अपमान, भाऊजन बोललं असेल कमी जास्त, ते विष प्राशन करा ते, पण भाऊ वय हे विसरू नका. दिली नाही. काही रामजीला आंघोळ घालायची, भरताची आंघोळ कौशल्या करायची. भरत कधी काही सोबत झोपला नाही, श्रीरामच काही सोबत झोपायचा. रामजी म्हणाले, आई एक मागणं मागतो, देशील का ग? कैकेयीच्या डोळ्यात पटकीने पाणी आलं. राम, माझ्याकडे मागावं लागतं का रे तुला? मी प्रेम करण्यात कुठेतरी कमी पडली रामा? माझ्या जवळची वस्तू तुला हिसकावून न्या. आईला लेकरांना मागाव, आईचं आहे ते सगळं लेकराचं आहे. काय मागायची, मी कुठेतरी कमी पडली का रे? नाही आई, पण मी मागणं विचित्र मागणार. रामा, या देहावरचं मुंडकं उचलून तुझ्या चरणावर अर्पण करू का सांग? काही म्हणाली. भगवान राम म्हणाले, आई धडावरचं मुंडकं देणं, शीर देणं सोपं आहे ग, पण मी जे मागत आहोत ते देणं कठीण आहे. माग बाळा, काय पाहिजे? ए आई, मी मागणार आहोत ते जर तू न दिलं तर अख्ख्या जगामध्ये तू बदनाम होऊन जाशील. होऊ दे ना आई, होऊ दे रामा, पण तुला काय पाहिजे ते मी देणार. ए आई, मी मागणार आहोत ते जर तू न दिलं ना, भविष्यामध्ये तुझं नाव कुणी घेणार नाही ना, आपल्या मुलीचं नाव काही कुणीच ठेवणार नाही.